फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी व्रत केले जाते। यंदा ही शुभ तिथी मंगळवार 25 मार्च 2025 रोजी आहे। ही एकादशी चैत्र नवरात्रीच्या आधी येते आणि या संवत्सरातील शेवटची एकादशी देखील आहे, म्हणजे मराठी वर्षातील शेवटची एकादशी। भगवान विष्णूला समर्पित असलेली एकादशी, सर्व पापांचा नाश करणारी एकादशी, म्हणजेच पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर व्यक्ती वैकुंठ धाम प्राप्त करतो। या दिवशी भगवान विष्णूची योग्य पद्धतीने पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते। संवत्सराच्या शेवटच्या एकादशीचे पूजा मुहूर्त महत्त्व आपण जाणून घेऊयात। पापमोचनी एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते। या दिवशी चक्र, शंख आणि गदा धारण केलेल्या भगवान विष्णूच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते। हजारो वर्षे तपश्चर्येने जेवढे पुण्य मिळते तेवढेच फळ पापमोचनी एकादशीचे व्रत खऱ्या मनाने करून भगवान विष्णूची पूजा केल्याने मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी नारायण कवच पाठ करणे खूप चांगले मानले जाते। यंदा पापमोचनी एकादशीचा उपवास एकादशी तिथीची सुरुवात 25 मार्च सकाळी 5:05 होणार आहे, तर एकादशी तिथीचा शेवट 26 मार्च पहाटे 3:45 पर्यंत असणार आहे। एकादशी उपवास सोडण्याची वेळ ही 26 मार्च रोजी सकाळी 8:50 पूर्वी असणार आहे। पापमोचनी एकादशीचे व्रत मंगळवारी 25 मार्च रोजी पाळले जाईल। पापमोचनी एकादशीच्या सकाळपासूनच शुभयोग तयार होत आहे। या शुभयोगांमध्ये भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व त्रास दूर होतात। या दिवशी पहाटेपासून शिवयोग तयार होईल, जो दुपारी 2:53 राहील। त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल। यासोबतच या दिवशी द्विपुष्कर योग, लक्ष्मी नारायण योग, मालव्य राजयोग देखील तयार होत आहेत। पापमोचनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून ध्यान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे आणि उपवास करण्याचे व्रत घ्या। यानंतर भगवान विष्णूच्या चतुर्भुज रूपाची मूर्ती किंवा चित्र टेबलवर ठेवा। सर्वत्र गंगाजल शिंपडून पंचामृताने अभिषेक करा। अभिषेक केल्यानंतर भगवान विष्णूला कुंकू अक्षताचा तिलक लावा आणि तुळशी, पिवळी फुले, फळे, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा। मंडळी, विष्णू पूजेमध्ये तुळशी पत्राला खूप महत्त्व आहे। तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा पूर्ण मानली जात नाही। पण एकादशीच्या दिवशी तुळशीचे पत्र तोडू नयेत। एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशी पत्र आधीच तोडून ठेवावेत। तुळशी पत्र कधीही शिळे होत नाही, त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलेले तुळशी पत्र एकादशीच्या दिवशी नैवेद्यामध्ये श्रीहरी विष्णूंना अर्पण करावे। भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा आणि अन्नदान केल्यानंतरच आरती करा। भगवान विष्णूंचे मंत्र जप आणि नंतर पापमोचनी एकादशीचे व्रत करा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। दिवसभर उपवास ठेवावा आणि संध्याकाळी भगवान विष्णूची आरती करावी आणि रात्री जागरण करावे। दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना जेवण द्यावे, गरिबांना भिक्षा द्यावी आणि मग व्रताची सांगता करावी। मंडळी, पापमोचनी एकादशीच्या दिवशी मांसाहार करू नये आणि सर्व प्रकारच्या नशांपासून दूर राहा। एकादशीच्या दिवशी कोणालाही इजा करू नये, खोटे बोलू नये किंवा कोणाचीही फसवणूक करू नये। एकादशीच्या दिवशी कोणावर रागावू नये, शांत राहून देवाचे ध्यान करावे। एकादशीच्या दिवशी कोणाचीही निंदा करू नये। मंडळी, पापमोचनी एकादशी व्रताला पाप हरणारी एकादशी म्हटलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार जर व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसह हे व्रत ठेवतो आणि पश्चातापाच्या भावनेने भगवानाकडे आपल्या पापांच्या समाप्तीसाठी प्रार्थना करतो, तसेच भविष्यात कुठलंही चुकीचं काम न करण्याची भावना ठेवा, तर भगवान त्या व्यक्तीची मनोकामना नक्कीच पूर्ण करतो आणि त्याला पापांतून मुक्तता मिळते। या दिवशी तन मनाच्या शुद्धतेसोबतच गीतेचं पठण करावं आणि दानपुण्य करावं। मंडळी, पौराणिक कथेनुसार पापमोचनीची कथा अशी आहे की एकदा च्यवन ऋषींचा पुत्र गुणवंत मेधावी ऋषी घोर तपश्चर्येत मग्न होते। त्यांच्या तपश्चर्येमुळे सर्व देवता घाबरले आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सरा मंजू घोषालाला पाठवलं। मंजू घोषाने नृत्य, गायन आणि तिच्या सौंदर्याने मेधावी ऋषीची तपश्चर्या भंग केली। यानंतर मेधावी ऋषी त्या अप्सरेवर मोहित झाले आणि तिच्यासोबतच राहू लागले। काही काळानंतर मंजू घोषाने स्वर्गात परत जाण्याची परवानगी मागितली।
तेव्हा ऋषी मेधावी यांना त्यांची तपस्या भंग झाल्याचं कळालं आणि ते संतापले. त्यांनी मंजू घोषाला पिशाच होण्याचा श्राप दिला. मंजू घोषाने ऋषी मेधावीची क्षमा मागितली आणि श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा मेधावी ऋषींनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर जेव्हा मेधावी ऋषी आपल्या वडिलांच्या महर्षी चवनाकडे पोचले तेव्हा महर्षी चवन यांनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्यास सांगितले, जेणेकरून ते श्राप देण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकतील. व्रत ठेवल्यानंतर अप्सरा मंजू घोषसुद्धा शापमुक्त होऊन आपल्या मूळ स्वरूपात आली. त्याच वेळी मेधावी ऋषीसुद्धा पापातून मुक्त झाले.